अभी कुछ दिनों पहले रामबाग मैदान परिसर में जिला परिषद की इमारत का निर्माण कार्य शुरू किया गया था और नागरिकों के भारी विरोध के चलते इस निर्माण कार्य को रोका गया था। वहीं एक बार फिर इस परिसर में निर्माण कार्य शुरू किए जाने की जानकारी मिलते ही विधायक किशोर जोरगेवार ने मौके पर पहुंचकर अपना आक्रोश व्यक्त किया। तो आइए सुनते हैं इस दौरान मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए विधायक जोरगेवार ने क्या कहा। चंद्रू महानगर के मध्य में स्थित रामबाग मैदान परिसर में एक बार फिर जिला परिषद की इमारत के निर्माण को लेकर अनेक वृक्ष काटे गए, जिसका अनेक नागरिकों ने विरोध दर्शाया था। वहीं एक बार फिर इस परिसर में जिला परिषद की इमारत का निर्माण कार्य शुरू होने की जानकारी मिलने पर विधायक किशोर जोरगेवार काफी आक्रामक हो गए और वे तुरंत रामबाग परिसर में पहुंचे तथा वहां पर मौजूद अधिकारी तथा संबंधित ठेकेदार को उन्होंने चेतावनी देते हुए कहा कि वे किसी भी हालत में यहाँ पर काम नहीं होने देंगे और उन्होंने निर्माण कार्य को तत्काल बंद करने के निर्देश दिए। इस मौके पर भाजपा के महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोटवार, भाजपा प्रदेश परिषद सदस्य तुषार सोम, मनोज पाल, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले के साथ बड़ी संख्या में भाजपा के पदाधिकारी, कार्यकर्ता तथा नागरिकों की उपस्थिति थी। तो आइए सुनते इस मौके पर विधायक किशोर जोरगेवार ने चेतावनी देते हुए क्या कहा। बघा, या ठिकाणी चंद्रपूरची जनभावना ही आहे की हे जी जागा आहे रामबाग ग्राउंड म्हणून जे अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरामध्ये या ठिकाणी हे मैदान चंद्रपूर शहराच्या मध्यभागी आहे। त्यातली दुर्दैवाने 7 एकर जागा ही जिल्हा परिषदच्या इमारतीकरता दिली। यापूर्वी याचं काम मध्यभागी ग्राउंडच्या सुरू करण्यात आलं होतं। जनभावना लक्षात घेता इथलं काम थांबवण्यात आलं, परंतु या अधिकाऱ्यांनी पुन्हा आपली अरेरावी करत कुणाच्या तरी सूचनेवरून या ठिकाणी पुन्हा कामं सुरू केली आणि 100-150 वर्ष जुन्यापासून असलेली झाडं, शेकडो झाडं या ठिकाणी त्याची कत्तल केली। चंद्रपूरची भावना ही आहे या ठिकाणी हे या जिल्हा परिषदची इमारत नको आहे। इमारत जिथे जिल्हा परिषदची त्या ठिकाणी करावं की दुसऱ्या ठिकाणी करावं, परंतु या ठिकाणी इमारत नको आहे ही आमची भावना असताना आणि माननीय महसूल मंत्र्यांनी तसं पत्र दिलेलं आहे आम्हाला, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ते पत्र पोहोचलेलं की तात्काळ बैठक लागेल। मधल्या काळामध्ये त्यांनी बैठक होऊ शकली नाही। ही जागा रद्द करणार आहे, जिल्हा परिषदला दिल्या गेली आहे ती, आणि पुन्हा यांनी झाडं तोडून कामं सुरू केली। हे मुजोरीनं, बदमाशीनं, कुणाच्या तरी सांगण्यानं, कुणाच्या तरी अहंकारातून हे सगळं काम होत आहे, हे काही योग्य नाही आहे। लोकशाही याकरता सर्वोच्च आहे की इथे जनतेच्या मनातली भावना आहे त्यानुसार काम झालं पाहिजे। पुन्हा एका व्यक्तीच्या मनात आलं आणि त्यानं आली लहर केला कहर असं काही चालत नाही, आणि म्हणून या ठिकाणी पाहणी केलं। अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलंय की जर या ठिकाणी झाडं पुन्हा जर काम करताना दिसलं तर यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन गद्या नेऊन या गद्यावर बसून या अधिकाऱ्यांची मी धिंड काढल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी या ठिकाणी। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।